नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यामधील काही महत्त्वाचे जे जीकेचे प्रश्न आहेत, जे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात, त्या प्रश्नांचा आज आपण सराव करून घेणार आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर पहिला प्रश्न आहे, सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर पर्याय आहे 1 तापी, 2 नर्मदा, 3 गोदावरी आणि 4 भीमा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तापी नदी। नंतरचा प्रश्न आहे, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला संबोधले जाते? तर पर्याय आहे कृष्णा नदी, दुसरा पर्याय आहे गोदावरी, तिसरा पर्याय आहे तापी नदी, चौथा पर्याय आहे नर्मदा नदी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी नदी। नंतरचा प्रश्न आहे, गोदावरी नदी खोऱ्याचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहे पहिला, दुसरा, चौथा आणि पाचवा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा। तर गोदावरी नदी खोऱ्याचा भारतात दुसरा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मातीचे पहिले धरण कोणते? तर पर्याय आहे नाथसागर, पर्याय दुसरा आहे जायकवाडी, पर्याय तिसरा आहे गंगापूर धरण आणि चौथा पर्याय आहे राधानगरी धरण। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगापूर धरण। तर महाराष्ट्रातील मातीचे पहिले धरण कोणते आहे? तर गंगापूर धरण आहे, ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जलसिंचन कशाद्वारे होते? पर्याय आहेत त्याचे कालव्यांमार्फत, तलावांमार्फत, 3 कूपनलिकांमार्फत आणि 4 विहिरींमार्फत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जलसिंचन हे विहिरीमार्फत होतं। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर त्याचे पर्याय आहे कोयना नदी, दुसरा पर्याय आहे गोदावरी नदी, तिसरा पर्याय आहे कृष्णा नदी आणि चौथा पर्याय आहे नर्मदा नदी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोयना नदी। तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना नदीला ओळखलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आहे, नागरीकरणात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर पर्याय आहे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रथम क्रमांक। नागरीकरणात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो। नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर पर्याय आहेत भंडारा, हिंगोली, गडचिरोली आणि वर्धा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली। त्यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर त्याचे पर्याय आहे 5, दुसरा पर्याय आहे 6, तिसरा पर्याय आहे 7 आणि चौथा पर्याय आहे 8। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6। नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर पर्याय आहे आंध्र प्रदेश, दुसरा पर्याय कर्नाटक, तिसरा पर्याय छत्तीसगड, चौथा पर्याय तेलंगण। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश। महाराष्ट्राच्या आग्नेयेस आंध्र प्रदेश आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, नागपूरहून मुंबईत जाताना कोणता घाट लागतो? तर त्याचे पर्याय आहे 1 आंबोली घाट, दुसरा फोंडा घाट, तिसरा पर्याय थळ घाट आणि चौथा पर्याय बोर घाट। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थळ घाट। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर पर्याय आहे छत्तीसगड, 2 कर्नाटक, 3 उत्तर प्रदेश आणि 4 मध्य प्रदेश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड। महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय आहे भंडारा, 2 गोंदिया, 3 चंद्रपूर आणि 4 वर्धा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भंडारा। तर भंडारा जिल्ह्यामध्ये बांध ही योजना आहे। नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता आहे? तर पर्याय दिलेत आहे आपल्याला भंडारा व गोंदिया, 2 यवतमाळ व उस्मानाबाद, तिसरा पर्याय चंद्रपूर व वर्धा आणि चौथा पर्याय गडचिरोली व हिंगोली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तलावांची संख्या ही सर्वाधिक आहे। नंतरचा प्रश्न आहे, पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे? तर पर्याय आहे मध्य प्रदेश, 2 आंध्र प्रदेश, 3 पर्याय आहे गुजरात आणि चौथा पर्याय उत्तर प्रदेश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश। तर पेंच प्रकल्प हा
मध्य प्रदेश राज्याच्या सहकार्याने उभारला गेलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोराडी औष्णिक वीज केंद्रे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय आहे नागपूर, 2 चंद्रपूर, 3 पर्याय आहे वर्धा आणि 4था पर्याय हिंगोली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर। तर कोराडी औष्णिक वीज केंद्र हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। नंतरचा प्रश्न, दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहरात संबोधतात? तर पर्याय आहे 1 कोल्हापूर, दुसरा पर्याय आहे सातारा, तिसरा पर्याय आहे पैठण आणि 4था पर्याय आहे पंढरपूर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पैठण। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरील काही महत्त्वाचे प्रश्न, जे प्रश्न परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात, या प्रश्नांचा सराव करून घेतलेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।